सुस्वागतम. सांगली सरप बाजार गणेशोत्सव मंडळ सांगली, दैवज्ञ हितवर्धक समाज सांगली, अष्टपैलू गणेशोत्सव मंडळ सांगली, स्थापना वर्ष 2004. यंदा आपल्या 21व्या वैभवशाली वर्षात पदार्पण करीत असून येथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि वर्ष 2025 मध्ये आपल्या समोर सादर करीत आहे चित्त थरारक देखावा तारकासूर. ही पौराणिक कथा आहे दैत्यराज वज्रांग आणि वज्रांगी पुत्र तारकासुराची, ज्यानं कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ओम ब्रह्मणे नमः. ओम ब्रह्मणे नमः. वत्स तारकासूर, तुझ्या कठोर तपश्चर्येला मी प्रसन्न झालो आहे. काय वरदान मागायचे आहे ते माग. हे प्रजापता ब्रह्मदेव, जर तुम्ही माझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले असाल तर मला अजय करा. माझा वध केवळ शंकराच्या पुत्राच्या हातूनच होईल असे वरदान द्या. ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त होता तारकासूर अजिंक्य झाला. उन्मत्त होऊन त्यानं स्वर्ग लोकावर आक्रमण केले. मी तारकासूर आहे, तारकासूर. अजय तारकासूर, अतुलित बलशाली, तिन्ही लोकांचा स्वामी. तारकासुराचा अतिरेक एवढा वाढला की ज्यामुळे देवादिकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी देवर्षी नारदाकडे धाव घेतली. नारायण नारायण. अरे, तुम्ही सारे देवगण एवढे भयभीत का? तारकासुराच्या अत्याचारामुळे आम्ही त्रस्त झाले आहोत देवर्षी. आम्हाला वाचवा देवर्षी, आम्हाला वाचवा. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानावरचा उपाय तर शंभू महादेवाकडेच आहे. नारायण नारायण. समस्त देवतांना घेऊन देवर्षी नारद कैलास पर्वतावर गेले आणि शंभू महादेवाला साकडं घातलं. हे देवाधिदेव महादेव, देवगणांचे प्राण संकटात आहे. दुष्ट तारकासुरापासून त्यांचे रक्षण करा प्रभू. चिंता करू नका देवर्षी. निशील अतिशील कुमार कार्तिकेयास दुष्ट तारकासुराला यथोचित दंड देण्यास पाठवणार आहे. सर्व शस्त्र विद्यांमध्ये निपुण कुमार कार्तिकेय देव सेनापती बनून आपल्या वाहन मोरावर बसून रणभूमीवर पोहोचला. तेव्हा त्याला पाहून तारकासूर मला वाटलं देव सेनापती म्हणजे कोणी बलाढ्याचा योद्धा असणार, पण हे तर चिमुकलं पोर्ट आहे, चिमुकलं पोर्ट. हे काय माझ्याशी युद्ध करणार? दुष्ट तारकासुरा, रणभूमीवर उतरणारा प्रत्येक लढवय्या हा योद्धाच असतो. आपले सामर्थ्य दाखव, नाही तर शरणागती पत्कर. तुला मृत्यूचं आलिंगन करण्याची तीव्र उत्कंठा झालेली दिसते. होय तर मग माझी उत्कंठा पूर्ण नाही का करणार तू? सावधान. आणि घनघोर युद्धास सुरुवात. तारकासूर आणि कुमार कार्तिकेय परस्पर परमवीर योद्ध्यांप्रमाणे लढू लागले. दोघेही एकमेकांच्या शस्त्रास्त्रांना निष्फळ करू लागले. तारकासूर आपल्या मायावी शक्तीचा वापर करून कुमार कार्तिकेयाला चकवा देऊ पाहत होता, परंतु वीर कार्तिकेयाने त्याच्या प्रहाराला सडेतोड केले. यामुळे अस्वस्थ झालेल्या तारकासुरानं कुमार कार्तिकेयवर वज्र प्रहार केला आणि कार्तिकेय आपल्या वाहनासह पृथ्वीवर पोहोचले.
तेव्हा शंभू महादेवानं तक्षाने कुमार कार्तिकेयाला सावरलं. चिंता करू नकोस पुत्र, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जा जा आणि त्या दुष्ट मायावी तारकासुराला त्याच्या दुष्कर्माची शिक्षा दे. माझा आशीर्वाद आहे तुला. दुष्ट तारकासुरा, तुझ्या पापांचा घडा भरला आहे. शिक्षा भोगण्यास तयार रहा. अरे हे बोलतं जिवंत कसं? मी तर याच्यावर प्राणघातक वज्रप्रहार केला होता. सावधान तारकासुरा. नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही. देवसेनापती कुमार कार्तिकेयानं महानिर्वाण नावाचा बाण धनुष्यावर चढवला आणि प्रत्यंच्या ओढली. हा बाण तारकासुराच्या कंठावर आदळल्याने वज्राने पर्वत काढला. तसा दुष्ट मायावी तारकासूर धरणीवर पडला आणि मृत झाला. अति इथं अति